मुंबई पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाच्या बातमीसह काहीशी चिंतेचीही बातमी। आनंदाची बातमी अशी की अगदी थोड्याच वेळात मुंबई पुणे मिसिंग लिंकचं उद्घाटन होणार आहे। यामुळे मुंबई आणि पुण्यामधील अंतर अर्ध्या तासाने कमी होईल। एकीकडे मिसिंग लिंक पुणे वाहतूक कोंडी सुटणार जरी असली तरी आज मात्र मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे। सलगच्या सुट्ट्यांमुळे नागरिक घराबाहेर पडलेत, त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात, त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतोय। हे दृश्य आपण पाहतोय, एकीकडे आज मिसिंग लिंकचं उद्घाटन होणार आहे, मात्र दुसरीकडे मुंबई पुणे महामार्गावर प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे। यात खासदार सुप्रिया सुळे देखील अडकल्या, त्यांनी त्या संदर्भातला व्हिडिओ देखील सोशल मीडियावर पोस्ट केला। ही जी वाहतूक कोंडी आहे ती आज सलगच्या सुट्ट्यांमुळे, त्याचबरोबर मिसिंग लिंकचं जे उद्घाटन आहे त्याच्या कार्यक्रमासाठी केलेल्या तयारीमुळे झाल्याचं कळतंय। अधिक अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडून। संदीप, आज महत्वाकांक्षी अशा प्रचंड छान अशा मिसिंग लिंक एकीकडे महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं उद्घाटन होत आहे, पण दुसरीकडे ज्या मुंबई पुण्यातलं अंतर कमी होणार आहे, अजून जवळीक वाढणार आहे, तिथे मात्र वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय। अगदी आज खरं तर मुंबई पुणेच नाही तर पुढं कोल्हापूरपर्यंतच्या बऱ्याच ठिकाणी वाहतुकीची कोंडी पाहायला मिळते। मी सध्या मिसिंग लिंकवर आहे आणि आपण जर पाहिलं तर ही थेट दृश्य आपण पुढारी न्यूजवर दाखवतोय प्रेक्षकांना। हाच तो बोगदा आहे जिथून मिसिंग लिंक खरं तर सुरू होतो आणि थोड्याच वेळात या प्रकल्पाचं लोकार्पण जे आहे ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे। आपण जर झूम करून पाहिलं तर आपल्याला लक्षात येऊ शकतं की अखंड हा जो समोरचा डोंगर दिसणार आहे तो पूर्णपणे फोडून हा मिसिंग लिंक जो आहे तो खरं तर तयार करण्यात आलेला आहे। दुसरं महत्वाचं, ही दुसऱ्या बाजूला मी दृश्य दाखवतो, मुख्यमंत्री काही वेळातच या ठिकाणी दाखल होतील, पण आपण जर पाहिलं तर वाहनांच्या लांबच लांब रांगा आहेत, म्हणजे अक्षरशः खालापूर टोल नाक्यापासून ते इथपर्यंत ह्या वाहनांच्या रांगा दिसत आहेत। आपण जर समोर पाहिलं तर पूर्ण सगळी वाहनं जी आहेत ती थांबून आहेत आणि अक्षरशः लहान मुलं असतील, वयस्कर वयोवृद्ध असतील, त्या नागरिकांचे मोठे हाल होत आहेत। प्रामुख्यानं पाहायला गेलं कस्तुरी तर आज 1 मे आहे, कामगार दिन, महाराष्ट्र दिनाची सुट्टी आहे, त्याचबरोबर विकेंड देखील आहे आणि त्यामुळेच आपण जर पाहिलं तर मोठी वाहनांची गर्दी जी आहे ती पाहायला मिळते। पिकनिकसाठी लोक बाहेर निघालेले आहेत, कौटुंबिक सोहळे, लग्न सोहळे असतील, अशा सगळ्यामुळं हे सगळीजण मुंबई ठाण्यामधून जी निघालेली जी काही वाहनधारक आहेत, नागरिक जे आहेत, ते सगळे प्रवासी जे आहेत ते संपूर्णपणे आपण पाहिलं तर या वाहतुकीच्या कोंडीमध्ये अडकले आहेत। आपण ही समोर दृश्य पाहतोय, थेट दृश्य मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरची शेकडो वाहनं जी आहेत ती जशाच्या तशीच थांबून आहेत आणि दुसऱ्या बाजूला हे चित्र आपण पाहतोय दिलासा देणारं। मात्र काही तासानंतर हा दिलासा असेल असं म्हणता येईल किंवा उद्यापासून असेल असं म्हणता येईल की मिसिंग लिंकच्या उद्घाटनाची ही सगळी तयारी जी आहे ती MSRDCच्या वतीनं पूर्ण करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार हे तिघही या ठिकाणी दाखल होतील। इतर खासदार असतील, मंत्री असतील, यांना देखील या प्रकल्पाच्या उद्घाटनाचं खरं तर निमंत्रण जे आहे ते देण्यात आलेलं आहे। ढोल ताशे सज्ज आहे, त्या ठिकाणी फुलांची सगळी जी सजावट आहे ती देखील या ठिकाणी पाहायला मिळते। मात्र हे सगळं एकीकडे सुरू असताना कस्तुरी, दुसरीकडे मात्र शेकडो वाहनं जी आहेत ती ट्रॅफिकमध्ये अडकली आहेत आणि वाहनधारकांना किंवा त्या प्रवाशांना घरी पोचायला किती वेळ लागेल हे माहीत नाही। लहान मुलं, वयोवृद्ध, त्यांचे मोठे हाल होत आहेत। खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील त्याबाबतचा व्हिडिओ तयार करून पोस्ट केलेला होता, आपल्याला माहिती आहे। त्यामुळं काही तासांनंतर मिसिंग लिंक सुरू होईल आणि त्यानंतर वाहनधारकांना दिलासा मिळेल आणि एकीकडे उद्घाटनाची ही वेळ आलेली असताना दुसरीकडे मात्र शेकडो वाहनं एक्सप्रेसवेवर वाहतुकीच्या कोंडीत अडकलेली आहेत, हे मात्र नक्की। नक्कीच संदीप, आता मिसिंग लिंकचं थोड्याच वेळात उद्घाटन होईल, त्या संदर्भातले अपडेट देखील तुमच्याकडून जाणून घ्यायचं। त्याचबरोबर जेव्हा मिसिंग लिंक सुरू होईल त्यानंतर ही वाहतूक कोंडी थांबते का, ही सुरळीत होते का, हे देखील तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी। तर सध्या मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या लेनवरती ट्रॅफिक जाम झालाय। खालापूर टोलनाक्यापासूनच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। सलग लागून आलेल्या सुट्ट्यांमुळे मोठ्या संख्येनं आज सकाळीच नागरिक घराबाहेर पडलेत, मात्र ते त्यांच्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचलेले नाहीत, कारण त्यांना वाहतूक कोंडीचा फटका बसलाय। पुणा एक्सप्रेस हायवेवरती खोपोली ते लोणावळा या दरम्यान मिसिंग लिंकचा प्रकल्प पूर्ण झालेला आहे आणि आज त्याच मिसिंग लिंकचं उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या हस्ते होतंय। आपण आता त्याच एक्सप्रेस हायवेवरती आहोत, पण ज्या गोष्टीसाठी हा मिसिंग लिंक तयार करण्यात आला
जो काही ट्रॅफिक जामचा मोठा प्रॉब्लेम या खोपोली ते खंडाळा दरम्यान होत होता, यावरती मार्ग काढण्यासाठी जो मिसिंग लिंक तयार केलाय त्याच्या उद्घाटनाच्या दिवशीच आपल्याला दिसतंय की पुणे लेनवरती प्रचंड अशी ट्रॅफिक झाली. आपण पाहू शकताय की माझ्या मागे की ही जी आहे ही पुणा लेन आहे. मुंबईकडून पुण्याकडे जाण्यासाठी प्रचंड प्रमाणामध्ये आज नागरिक बाहेर पडलेले दिसत आहेत. 3 दिवस सलग सुट्ट्या आल्यामुळे सकाळपासूनच प्रचंड अशी ट्रॅफिक जाम लागलेली आहे. अगदी अमृतांजन ब्रिज ते फूड मॉल म्हणजे हा जो काही 12 ते 13 किलोमीटरचा मार्ग आहे, या मार्गावरती अगदी धीम्या गतीने संत गतीने 5-5 लेन मध्ये वाहनं जाताना दिसत आहेत. मोठी जी वाहनं आहेत ती साईडला करून पोलीस या ट्रॅफिक वरती मार्ग काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. परंतु खूप काही वाहने आल्यामुळे या मार्गावरती ट्रॅफिक हे जाम झालेलं आहे. पाहूयात की ही ट्रॅफिक जी दिसते ही शेवटची ट्रॅफिक आज ठरते का हे पाहणं आज औत्सुक्याचं ठरणार आहे. कारण याच ट्रॅफिकच्या म्हणजे वाहतूक कोंडीच्या साठी मार्ग काढण्यासाठी मिसिंग लिंक हा प्रकल्प आज त्याचं उद्घाटन होत आहे. त्या मार्गाने जर वाहने गेली तर हा ट्रॅफिकचा प्रश्न निकाली निघेल असं शासनाकडनं सांगण्यात आलेलं आहे. प्रवीण जाधव, पुढारी न्यूज, खोपोली, रायगड. आहे आपण एक लक्षात घ्या, ही जी काय वाहतुकीची कोंडी काय आजच झाली नाही, गेले वर्षभर होते किंवा 2 वर्ष होते. म्हणूनच हा पर्यायी मार्ग एक महत्वाकांक्षी प्रकल्प राज्याच्या देशाच्या दृष्टिकोनातून महत्वाकांक्षी प्रकल्प महायुतीच्या सरकारने हातामध्ये घेतला. म्हणूनच मी देवेंद्रजींचे, शिंदे साहेबांचे, दादांचं स्मरण करतो आणि बहिणींचे आभार मानतो. आता ही आजचा काही क्षणाच्या पुरता तर थोडंफार होणारच. आता सगळंच काही याच्यापेक्षा काय वेगळा अभिप्राय अशातला काय भाग नाही. तर मुंबई पुणे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या वाहतूक कोंडीत खासदार सुप्रिया सुळे देखील अडकल्या. खासदार सुप्रिया सुळे गेल्या 4 तासांपासून ट्रॅफिकमध्ये अडकून आहेत. मिसिंग लिंकच्या उद्घाटनामुळे ही कोंडी झाली आहे, ज्यात खासदार सुप्रिया सुळे देखील अडकल्यात. मुंबईवरून पुण्याकडे येताना प्रचंड वाहतूक कोंडी झाली आणि सुप्रिया सुळे आज पुण्याकडे जात असताना त्यांना या कोंडीचा फटका बसलाय. नमस्कार. गेले 2 तास आम्ही सगळे खूप ट्रॅफिकमध्ये अडकलेलो आहे. सकाळी आम्ही 7 वाजता निघालो आहे ठाण्यावरनं. आता आमची गप्पा मारत मारत नवीन मैत्री झाली आहे शेजारी 2 तास बसून बसून. कारण आम्ही सगळे इकडे अडकलोय. तुम्ही बघता इकडे सगळे महाराष्ट्र अडकले. दिवस स्पेशल. जय महाराष्ट्र. कितना टाइम, किती वेळ अडकलाय? तुम्ही पण 7ला निघाला अंधेरीवरनं. थांबा 1 मिनिट.